जय भीम जय संविधान। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सूचित करतो की काही शासकीय कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही उत्सवामधला फरक या ठिकाणी कळत नाही। 15 ऑगस्ट हा उत्सव आपण का साजरा करतो तर 15 ऑगस्टला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि 26 जानेवारी हा उत्सव आपण का साजरा करतो तर 26 जानेवारीला आपल्या भारत देशाला भारतीय संविधान लागू करण्यात आले। तर काही शासकीय कर्मचारी जे 15 ऑगस्टला ज्या महापुरुषांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला त्यांचे योगदान आहे त्याच महापुरुषाची प्रतिमा 26 जानेवारीला ध्वजा फडकवत असताना त्याच महापुरुषाची प्रतिमा त्या ठिकाणी ठेवण्यात येते। तर माझा त्या स्वातंत्र्य सैनिक महापुरुषांच्या प्रतिमाला विरोध नाही, पण मी त्या शासकीय कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की 26 जानेवारीला आपल्या भारत देशाला भारतीय संविधान लागू झाले आणि त्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। तर काही शासकीय कर्मचारी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्या ठिकाणी ठेवत नाही। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की जर असा अनुचित प्रकार जर आढळून आल्यास त्या शासकीय कर्मचाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल व मी सर्व भीम सैनिकांना त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला त्या 26 जानेवारी उत्सवाच्या निमित्त ध्वजा फडकवत असताना त्या ठिकाणी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दिसल्यास त्या शासकीय कर्मचाऱ्यावर आपण कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। कारण हा असा अनुचित प्रकार मी बऱ्याच ठिकाणी मला त्या ठिकाणी आढळून आलेला आहे। मागच्या वर्षी मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेविषयी व्हिडिओ टाकला होता। तर बऱ्याच शासकीय डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या मला प्रतिमा आढळून आल्यात, पण ज्यांना काही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीतला त्या शासकीय कर्मचाऱ्यांना फरक कळत नाही तर त्यांनी माझा हा व्हिडिओ अवश्य बघावा। धन्यवाद। जय भीम जय संविधान।